शिरूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक मिश्किल वक्तव्य केले। राजकारण लय वंगाळ आहे, तुम्ही काम धंदा करा रे, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उपस्थितांना दिलाय। ज्यांची जमीन आता एमआयडीसीत गेली ते सोडून द्या, पण त्याचे पैसे दिले ते पैसे निवडणुकीला खर्च करू नका। काहींना जमिनीचे पैसे आलेत, केले बायकोला उभं, हा लढ तू। अरे पण वाटोळ पैसे संपल्यावर काय करणार? दोन हाताला चुना लावून ठोठोट करत बरं काही उपयोग नाही रे। राजकारण लय वंगाळ आहे, आता काय सांगायचं। पण आता काय, तुम्ही धंदा पाणी करा, मस्तपैकी राहा, मुलाबाळांना चांगलं शिकवा, निर्व्यसनी राहा। मालेगाव महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी वेगाने घडणाऱ्या घडामोडीत एक नवीन आणि सर्वांना चकित करणारा ट्विस्ट समोर आलाय। एमआयएमने ज्या पार्टीच्या विरोधात रान उठवून निवडणूक लढवली त्या इस्लाम पार्टी सोबत जाण्याचे संकेत दिलेत। त्यामुळे राजकीय पक्षासोबत मालेगावच्या जनतेला देखील आश्चर्याचा मोठा धक्का बसलाय। नगर सेवक नहीं बना, मैंने इलेक्शन नहीं लड़ा। हमारे जो 35 जो नगर सेवक चुनकर आए, निवड़ के आए, आज मैं उनकी बैठक लूंगा। हमारे पक्षों के अंदर लोकतांत्रिक प्रक्रिया हम लोग पार पाड़ते हैं, हम डेमोक्रेसी है नंबर 1। नंबर 2, आप देखिए कि हमारे पक्ष को जातिवाद पक्ष बोला गया, लेकिन हमने कहा हमारा पक्ष सेकुलर है। 3 हिंदू भाई चुन के आए, दलित भाई भी चुन के आया और 2 हिंदू भाई भी आए, तो हमारा सेकुलर पक्ष है। हम लोगों ने बाहमी मशवरे से उनके बयान पर हमने जो नतीजा अख्ज़ किया है उस पर हम ये कहना चाहते हैं कि अगर वो शहर की तामीर और तरक्की और शहर को फ़िरका परस्तों से बचाने के लिए उन्होंने हमको पेशकश की है, तो हम ये चाहते हैं कि अगर वो अपने बयानात में सच्चे हैं और शहर के लिए, शहर वालों के लिए मुखलिस हैं और फ़िरका परस्ती के ख़िलाफ़ हैं, तो वो हमसे बात करें। बैठ कर के बातचीत होगी। शहर की तामीर और तरक्की के पेश नज़र अपनी और अपनी पार्टी का वक़ार बहाल रखते हुए हम उनके साथ बात करने के लिए तैयार हैं। इस्लाम पार्टीला समर्थन देणं म्हणजे जिहादला समर्थन देणं आहे। तिथे हिरवा गुलाल उडवणाऱ्याला समर्थन देणं आहे। शिंदे साहेबांच्या शिवसेनेने विचार करावा। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालणारी शिवसेना शिंदे साहेबांची यांनी अशा पद्धतीच्या जिहाद करणाऱ्या पक्षांना आज मालेगावला अक्षरशः हे लोकांनी मिनी पाकिस्तान बनवण्याच्या दिशेने घेऊन चाललेले आहेत। तर ह्या जिहादीकरणाला आपण ताकद द्यायची का, हे शिंदे साहेबांनी विचार करून पाठिंबा द्यावा। तो सोलापुरात एमआयएमची स्वबळाची तयारी आहे। एमआयएम जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढवणार आहे। एमआयएमचे 25 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून इतर पक्षातील नाराजांनी आमच्याशी संपर्क साधा, आम्ही त्यांना आमच्या पक्षाचा एबी फॉर्म देऊ, असं वक्तव्य जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी केलंय। परिषद पंचायत समिती ह्या निवडणुकीमध्ये एमआयएम पक्ष प्रवेश करणार आहे आणि जिल्हा परिषद मध्ये साधारणतः जशा पद्धतीने महापालिकेत आम्ही आलो तशाच पद्धतीने जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आम्ही मुसंडी मारू। दुसरा मुद्दा असा आहे की जे काही लोक नाराज इतर पक्षात ज्यांना उमेदवार मिळत नसेल तर आपण 20 तारखेपर्यंत आमच्या संपर्क करावं। आम्ही एबी फॉर्म त्यांना देण्यास तयार आहे आणि आमच्या पक्षाकडून सुद्धा आम्ही 20 ते 25 सीट लढवण्यास तयार आहेत। छत्रपती संभाजीनगरात जलील यांच्यावर पैशांची उधळण करण्यात आली। मैफिलमध्ये इम्तियाज जलील यांच्यावर पैशांची उधळण झाल्याचे चित्र आहे। जलील यांच्यासह नगरसेवकांवर पैशांची उधळण करण्यात आली, तर शहरात 33 नगरसेवक निवडून आल्याने मैफिलीचं आयोजन करण्यात आलं होतं। नवनिर्वाचित नगरसेवकांकडून यावेळी पैशांची उधळण करण्यात आली आणि त्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे। नाही तर इम्तियाज जलील तो तसं करणार ना, ते हैदराबादचे नाव आहे, नवाबा को वो शोक होता है। आता तो शोक कशा पद्धतीने लोकांसमोर येते आता लोक पाहतील, नोटाची उधळण करतील। उद्या लखनौहून हैदराबादहून कोणी नाचायला सुद्धा काही घेऊन येतील, त्यांचा डान्सही इथं होऊ शकतो। जलसा करणं हा त्याचा स्वभाव आहे।
तर करा. शहर पाहतंय काय नेमकं लोकांना देत आहे. नगरसेवकाच्या भूमिकेत आहात का तुम्ही नवाबाच्या भूमिकेत आहात, हे आता जनतेने पाहून ठरवलं पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.